नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 14, 15, 16 ऑक्टोबर 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील पाऊस बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान 14, 15 आणि 16 ऑक्टोबर या तारखेपासून वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा वाऱ्याची तीव्र चक्राकार स्थिती या तारखेला सक्रिय असणार आहे। तर अरबी समुद्रात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र हे कोकण किनारपट्टीच्या काही भागापासून दूर सरकले आहे। तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम दक्षिण भारत आणि पूर्व भारतासह महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज, तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा देखील 14, 15 आणि 16 ऑक्टोबर 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीचा परिसर, तामिळनाडू आणि तेलंगणाचा पूर्व परिसर, तामिळनाडूच्या राज्याचा बहुतांश परिसर या भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाजा, वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या परिसरात असून कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा पश्चिमी परिसर या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भारताच्या पूर्व भागात विजयवाडा, विशाखापट्टणम इकडे जोरदार पावसाचा अंदाजा, जोरदार वाऱ्यासह राहील। हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर मध्यम स्वरूपात राहील। भुवनेश्वर, कांतामल, रायपूर, कोरबा इकडे हलका मध्यम राहील। कोलकाता, धनबाद इकडे मध्यम पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। मात्र महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 दिवसात पावसाचा अंदाजा चांदगड, रामगड, अल्डोना, सावंतवाडी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मापन, कुडल, वेंगुळा, औरस, पारसेम, अल्डोना, बंडा, बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मपासा, विजयलम, अंजनेम, वलपई, पणजी, तिक्सा, अलगोटे, काष्ठलराख, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच उत्तर भागात कडेगाव, पटेगाव, कणकवली, पोंडा, वैगणी, पैपकासल इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ जोरदार पावसाचा अंदाज आहे। पूर्णागड, रत्नागिरी, नेरबा, मुलगुण इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखंजन या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, परोळा, संगूर, जोतबिल, किनीकोडाली मध्यम जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल, सल्लगा, जैनवाडी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। बिद्री, मुरगुट, निपाणी, गारगोटी, कापसी, सांगेश्वरा, मालजाटी, चिकोडी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा, वादळी वाऱ्यासह राहील। अजरा, नेसरी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे कोकक, अलकांगिलाई मध्यम स्वरूपात राहील आणि चिकोडी, देवणकाठी, रायबग, हिडकल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरगोपी, कोडाची, मंगसोळी, इचलकरंजी, शिरळ, सल्लगा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळकाठी, किरंगी, अथनी, अडाली, तेलसंग, धागलपूर, बिलर्जत इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, मेढा, उडाले इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, विटा, मायानी, पुसवली, औंध, रहिमतपूर, उमराज या भागातही मध्यम स्वरूपात राहील। निंदाल, देईवाडी, बराड, शिंगणापूर, मोलदिक, सल, देवरा
नांदल, पलटण, लाटे, बारामती, खंडाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, पठाण, आरवडे मध्यम स्वरूपातील मुसळधार पावसाचा अंदाज। माखणजण, लोटे, चिपळूण, सरवडा, गुहागर, मार्गाव, तांबे, धागाव, दापोली, पाचपणी, कलसीत तसेच केट, सागदेव या भागात तुफान पावसाचा अंदाज राहील। मेढा, वाई, रावडी, महाबळेश्वर मध्यम स्वरूपातील, मंदनगर, पोलादपूर, गोरेगाव तसेच श्रीवर्धन, दिवेघरला जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बाई, खंडाळा, रावडी, बोर, शिरवळ इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। व्याहले, सोनापूर तसेच शिवापूर, सासवड, जेजुरी, लोणी, कालपूर, वाघोली, पुनावले, आळंदी मध्यम स्वरूपातील, लवासा, शिरगाव, कळवण, आंबे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आळंदी, चाकण, केट, पाबल, मलठण, कवटे, भांबर्डे या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे। नार्वे, बोरी, मठ, पारेगाव, सुद्रुक, पडेगाव, दौंड लगतचा परिसर बघितला असता मारगाव, जेजुरी, बिगवण या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाडा, मंचरलाई मध्यम हलका राहील। तसेच मध, जुन्नर, ओतूर, नारायणगाव, घरवाडी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज लवासा, जिटे इकडे मुसळधार स्वरूपात राहील। टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसामध्ये बारामती, लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील। बिगवण, केटरूर, बिगोंडोड, करमळा, कोंडेज, सेल्सियस, परंडा, वांगी, केरान, इंदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकलोज, माळशिरस, बेल्लापूर, बेमलेटी, मोरणी, करकमलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। कुरुरवाडी, रणगाव, शेतपल, अंगार, मोल, वडोला, तांदवाडी, पैरभंग, पाणेगाव, बार्शिलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। पंढरपूर, खर्डी, मौद, बुद्रुक, बालवानी, बेलापूर, मसवड, दिघाची इकडे मध्यम स्वरूपात राहील। मंगळवेढा, मारवाडे, घेडी, चिंके, सांगोळे इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। क्रोवेलाठी, सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वटकरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील। सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये, उत्तर भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागात राशीन, कर्जत, बिटकेवाडी, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी मध्यम स्वरूपात राहील। श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरेगाव, खंडाळा, पारणे, सुपे, आल्याने, टाकरडोकेश्वर मध्यम स्वरूपात राहील। अहिल्यानगर, कुडगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। भगूर पातळीला जोरदार स्वरूपात राहील। धनगरवाडी, शिरळ, महाका, घोडेगाव, भन्नास, निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, अश्वी, लोणी, संगमनेर जोरदार स्वरूपात राहील। रावरी, देवळी, प्रवरा, श्रीरामपूर, तालिकाबंद, शिर्डी, बुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, किस्मतलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसरपेठ, आंबेगाव, वाडा, मुरबाड, शिवाले, वैशाखरे मध्यम स्वरूपात राहील। तुफान पावसाचा अंदाज मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याणमली, खडवाली, मिरबंदर, ओमवाडी, क्रिसिवाडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज वसई, विरार, उंबरपाडा, पिलवी, गोटमाल, वाडा, पालघर, मन्नर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज आहे। श्रीनिवास, सम्राट, गुंडा, आंबेवाडी, खर्डी, वैशाला, खोटाला तसेच सरवडा, परळी आणि लगत पैसा, मुनगाव, वाडीवारी, जोर, मोकडा, त्र्यंबक, लाडाचर, सुशोगा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक मध्ये पावसाचा अंदाज राजूर, अकोला, संगमनेर, नांदूर, शिंगोटे, तिडे, डोबरे, पांडोली मध्यम स्वरूपात राहील। निमगाव, शिन्नर, वावी, जवळगे, मंजूर, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, बारम, तालवड, पैजापूर, गंगापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नाशिक, देवळी, त्र्यंबक, मुनगाव, वाडीवारी मध्यम स्वरूपात राहील। जोपूल, वणी, डोडांबे, चांदवडलाई मध्यम स्वरूपात राहील। मनमाड, नांदगावलाई मध्यम स्वरूपात राहील। सौदाणे, मालेगाव, मालगाव तसेच ओझर, कळवण इकडे मध्यम स्वरूपात राहील। सटाणा, औटी, ताराबाद, नामपूर, निमशोडी, अंजंग, चिंचवे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचखेड, साक्री, बॅट, पिंपळणे, चोरवड, नागपूर, अमली, कोकसाने मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवी, दुसाणे, अंजाले, रानाला, दोंडाईचा, शहादा, तलोडा, अक्कलकोवा मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये शहादा, असोल, बुडकी, वडबिके, सांगवी, सुले, शिरफुलाई मध्यम स्वरूपात राहील। सिंदखेडा, जैतपूर, गोडी, इसाले, जापोरे, जालोड इकडे मध्यम स्वरूपात राहील। कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरवी, बोकुड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, यावल, पैसपुरलाई मध्यम स्वरूपात राहील। धरणगाव, रंडळ, अंबळनेर, पोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर,
इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। बडगाव बचरा इकडे जोरदार स्वरूपात आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव, सायगाव, कन्नड, हतनूर मध्यम स्वरूपात आहे। पिशोर, फुलंब्री, विरामगाव इकडे मध्यम स्वरूपात आहे। एळगोपा, देवगाव तसेच वैजापूर, गंगापूर मध्यम पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूल, पाचूल, लिंबेजळगाव, गंगापूर, दाकेपाल मध्यम स्वरूपात आहे। दाकेपाल, पैठण इकडे मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। अमरापूर, हंसापूर, बालम टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिवछोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, अंबड, गोलपांगरी, जालना, बदनापूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, हंसाबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरलाई मध्यम जोरदार स्वरूपात राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसू, सोनपेठलाई जोरदार स्वरूपात राहील। बीड, करकम, यलम, चावसला, पाटोदा मध्यम स्वरूपात राहील। दारुकेश, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी सागो, अहमदपूरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिव मध्ये कळंब, मासा, तारकेटबोम, पात्रूर, करडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। एटशी, पेठ, कामेगाव, बेंबली इकडे मध्यम स्वरूपात राहील। पेरबंग, पाणेगाव, वार्शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नळदुर्ग, होटी, मुष्टीलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटांची किल्लाने मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, भाडा, कोंड, काटेगाव, लातूर, रायनापूर, बोकडा तसेच लातूर रोड, उणजूक, शिरवंतपाल मध्यम स्वरूपात राहील। अचोला, औराशाजानी, हलसी, भालकी, बीदर, उदगीर, मोरकी, रावणकोला, हणीगाव, जाकाल, अरुंदा, देऊळरुद्र मध्यम स्वरूपात राहील। जळकोट आणि वडमुजूक, मुखेड इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहमदपूरलाई मध्यम स्वरूपात राहील। राणी साळगाव इकडे मध्यम जोरदार स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे नरसी, कवठा, मुखेड, लोवा, बुजुक मध्यम स्वरूपात राहील। गंगाखेड, पालमला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी, जरी, बोरी, जंतूर, मठ्ठा, परतूर, सेलो, आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदेड वागला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, मुखेड, पेटोंबरी, कुणलवाडी, धर्माबाद मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। तमसा, हिमायतनगर, ढाकणी, महचोंदी मध्यम हलका राहील। हिंगोली जिल्ह्यातही जोर कमी राहील। औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावळे मध्यम हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी राहील। वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळुपी, कर्जनाखेडा ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगो मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच घाटबोरी, कुदनापूर, चिखली, केलवड, बुलढाणा जोरदार स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर जास्त राहील। खामगाव, शेवगाव, मोटाला, पिंपरी गावली, दासराखेड, अडोल बुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, तेलरा, पलसी, जळगाव, जवमत, अंधुणा, पातुर्डा, माचराखेड मध्यम हलका राहील। अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा इकडे मध्यम स्वरूपात राहील। अमरावती जिल्ह्याकडे मतीचापूर, दर्यापूरला हलका मध्यम पाऊस राहील। अंजनगाव, सोजी, अचलपूर, असेगाव, चांदूर बाजार, चिखलदरा, हरसालदानेला ठिकठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। तसेच अमरावती, बडनेरा, मोझारी, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, नांदगाव, कणेश्वर मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील। तळेगाव, आष्टी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड या भागातही मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्यात आरवी, वडोणा, लाडगड हलका राहील। बुरुकोकटे, वर्धा, जामनी, तुळजापूर, धामणगाव, पुलगाव, देवळी, कोल्हापूर, हिंगणघाट, वडनेर, वाडकीपुणे, समुद्रपूर या भागात हलका पाऊस राहील। यवतमाळ जिल्ह्यातही जोर कमी राहील। यवतमाळ, नेर, लाटखेड, दारवा इकडे मध्यम स्वरूपात राहील। जामोडा, कलाम, घाटांची, करंजी, पांढरकवडा, पटणबोरी, निमगोडा, अलिदाबाद, धोनारा या बऱ्याच ठिकाणी हलका राहील। महागाव, माऊर, कॅपला मध्यम स्वरूपात राहील। रुई, जवई, अनिला हलका राहील। देहानी, साक्री, चोंडी, पुस्तकखंडाळा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वणिकायला हलका मध्यम राहील। चंद्रपूर, मोरली, कुटवाडा, चारबुके, चिमूर, ब्रह्मपुरी हलक्या सरींचा अंदाज राहील। बदलापूर, कजवाली, सोनापूर, शिरपूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्याकडे आष्टी, मलचेरा, एटापल्ली, अहेरी, भांबरगड हलका पाऊस या भागात राहील। गिरवाडा, पाराकोट, कापसी, पंगणला हलक्या पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, गोट, मुलसावली, गडचिरोली, वलनी, सिंदेवाई, तुलमाल, अरमोरी, चुरमुरा, नाटेचौक, देसिंग, दिगोरी, कुरखेडा हलक्या सरींचा अंदाज या भागात राहील। कोलेगाव, बोनगाव, चिंचगड, मार्कासा इकडे हलका पाऊस राहील। लखनी, साकोली, संग्रहालय हलका मध्यम राहील। गोंदिया जिल्ह्याकडे साक्रीटोळा, आमगाव, लांजीला हलका पाऊस राहील। तुमसर, तिळा, चांगझरी, गोबरवाई, निपाणी, डोंगरी, वारासिवनी मध्यम पावसाचा अंदाज आहे। भंडारदरा, लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गोतंगाव, बिहापूर, खैरगाव, उमरेला हलका पाऊस राहील। भंडारा, वर्दी, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला, मंगरुळी, रामटेक हलक्या पावसाचा अंदाज आहे।
नागपूर जिल्ह्यात नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमलेश्वर हलका पाऊस राहील. उमरी, सवनेट, बडेगाव, बिचवा, वनेरा, गोटी, खरवसर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील. तुतीवडा, कोडाली, काटोल, जयखेडा, वरुड, नरखेड, पांडुणा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.